नमस्कार. स्मार्ट किचनमध्ये आपलं स्वागत आहे. चला तर मग दम बारीक चिकन गरम गरम बिर्याणी बनवूया. तर मग सुरुवातीला आपल्याला लागणारे साहित्य आहे लसूण, अद्रक, सांबार, 2 चम्मच दही. हे आपण मिक्समध्ये लावून याचे मिश्रण चिकनमध्ये आपण घालणार आहोत. तर मग हे 1 किलो चिकन आहे. याच्यामध्ये आपण मीठ घालत आहोत 1 चम्मच, अर्धा चम्मच हळद घालत आहोत, त्याच्यानंतर अर्धा चम्मच मिरची पावडर घालत आहोत आणि आपण जे मिक्सरमध्ये लावले होते लसूण, अद्रक, सांबार, दही त्याचा मिश्रण आहे ते पण याच्यात घालत आहोत आणि हे अर्धा तास किंवा 20 मिनिट मिक्स करून हे आपण झाकून ठेवून देणार आहोत. हे बिर्याणीसाठी लागणारे आपण बासमती राईस यूज करणार आहोत. तर मग हे 1 किलो आहे. याला आपण पाण्याने 2-3 वेळ धुवून साफ करणार आहोत आणि हे पण आपण 20 ते 30 मिनिट धुतल्यानंतर झाकून ठेवणार आहोत. तर मग हे धुतलेले तांदूळ आहेत हे आपण 20 मिनिटासाठी झाकून ठेवणार आहेत आणि हे चिकन पण आहे ही पण आपण 20 मिनिटासाठी झाकून ठेवणार आहोत. तर बिर्याणीसाठी लागणारे हे मसाले आहे. त्याच्यात हे तेजपान आहे, पत्करखा फूल, जावेत्री, कलमी, चक्रीचा फूल त्याच्यात आपण 2-3 पाकळ्या घेतले आहे, काळी मिरी आहे, ही लवंग आहे, शाही जिरा आहे, त्याच्यानंतर सांबाराची धने आहेत, साधा जिरा आहे, लवंग आहे. आपण लसूण घेतला आहे, अद्रक घेतला आहे, 4 ते 5 कांदे घेतले आहेत. ते कांदे आपण बारीक बारीक काटणार आहोत. हे जे आपण मसाले घेतले आहे हे आपण फ्राय करणार आहोत, म्हणजे तव्यावरती तळणार आहोत. आहे लसूण आहे, याच्यामध्ये थोडासा तेल घालूया आणि हे जे मसाले आहेत आपण हे घालणार आहोत, कांदे घालणार आहोत त्याच्यामध्ये. हे चांगले ब्राऊन कलरचे येईपर्यंत तळणार आहोत. याचा कलर थोडासा ब्राऊन आता हा येत आहे. आता याच्यामध्ये आपण सांबार घेणार आहोत आणि अद्रक लसूण जे आधी पेस्ट केली होती ते आपण तिथे लावला, पण आता हे पण इथे मिक्सरमध्ये एकत्र लावणार आहोत. आणि याच्यामध्ये टमाटरसुद्धा घेणार आहोत. हे आपण आता काढलं आहे आणि हे आपण आता मिक्सरमध्ये एकत्रच लावणार आहोत. लसणाला तळल्यामुळे काय होते त्याची टेस्ट छान येते. तर आपण मग ग्रेव्ही तयार करणार आहोत. त्याच्यासाठी आपण हा तेल आपल्याला पाहिजे तेवढा आपण तुम्ही घालू शकता. तुम्हाला म्हणजे कमी तेलातली पाहिजे कमी घालू शकता, जास्त पाहिजे जास्त घालू शकता. हे आपण कांदे आहेत 5 कांदे घातले होते ते आपण फ्राय करून म्हणजे ते ब्राऊन येईपर्यंत आपण तळणार आहोत. हे कांदे आपल्याला दमसाठी उपयोगी येणार आहेत, याचा आपण भाजीसाठी उपयोग करणार नाही आहोत. याचा कलर थोडासा ब्राऊन होत आहे. हे आपण कांदे आता ब्राऊन झाल्यानंतर काढणार आहोत. झाले आहेत आता हे कांदे ब्राऊन, आता आपण काढणार आहोत. काढले आहेत. आता तेजपान टाकत आहोत पोहण्यासाठी 2 ते 3 आणि मिक्सरमध्ये लावले होते हे पण आता घातले. पोहण्यासाठी आपण घालत आहोत. हे मसाले आहे मिक्सरमध्ये लावले होते ते आपण एकत्रच लावला होता ते पण घालत आहोत. पोहणी थोडीशी कडक द्यायची आहे. हळद आहे हे अर्धा चम्मच आपण घालत आहोत.
त्याच्यानंतर मिरची पावडर आपल्याला पाहिजे तेवढी आपण घालू शकता. तुम्हाला जर जास्त तिखट आवडत असेल तर जास्त तिखट तुम्ही थोडासा मिरची पावडर वाढवू शकता. आणि मीठ चवीनुसार आपण घेऊ शकतो. आधी आपण ग्रेव्हीमध्ये लावला होता, मीठ जास्त घातला होता, त्याच्यामुळे कमी घालायचं. आणि हे आपण मसाला आहे तो आहे आपण केला होता. आणि आपण याला हा शिजू द्यायचा थोडा वेळ, तर एकदम कमी आचेवर शिजू द्यायचा. आणि हे जे चिकन आहे आपण हे 20 मिनिट ठेवला होता, हे आता घालायचे आहे. याच्यामध्ये पाणी वगैरे काही ॲड करायचं नाही, कारण आपण मिक्स करून ठेवला होता, त्याच्यामध्ये दही वगैरे घातली होती, त्याला तो पाणी तयार झाला होता, तो पण घालायचा आहे इथे. आणि ही ग्रेव्ही तयार करायची आपल्याला. हे एकदम कमी आचेवर शिजू द्यायची आहे. दही घातल्यामुळे काय होते, आपण चिकन शिजायला खूप म्हणजे पटकन शिजते. त्याच्यामुळे आपण आता यांना झाकून ठेवूया. तर मग हे 20 ते 30 मिनिट झाले आहेत. हे एकदम आता शिजलेली आहे. दह्यामुळे पटकन शिजलेली आहे. तर आपण आता याच्यामध्ये सांबार घालतो. सांबार घातल्यानंतरच एकदम हे पूर्ण झाली आहे ग्रेव्ही. आता आपण पाणी बनवत आहोत. म्हणजे जे आपण तांदूळ भिजू घातले होते त्याला उकळी येण्यासाठी आपण 2 ते 3 लोटे पाणी आपण एका गंजामध्ये ॲड करणार आहोत. त्याच्यामध्ये आपण 2-3 तेजपान टाकणार आहोत. त्याच्यानंतर विलायची घालणार आहोत, 2-3 कलमी घालणार आहोत. आणि लवंग जास्त घालायची नाही, कारण तिखट काळी मिरी 2-3 घालणार आहोत. लवंग आणि काळी मिरीमुळे काय होते, तिखट पण जास्त येते, जास्त घालणार नाही. हळद घालणार आहोत. तुम्ही पाहिजे तर केसर यूज करू शकता. केसरमुळे काय होते, ब्राऊन कलर येते, तो वेगळा येते. हा आपलं पाणी गरम झालेलं आहे. आपण आता त्याच्यामध्ये तांदूळ घालणार आहोत. आणि हे तांदूळ भिजू घातलेले होते, हे छान भिजलेले आहे. ते आता पूर्ण ॲड करत आहोत आतमध्ये. आणि हे तांदळाला ब्राऊन असा कलर येते, येल्लो छान असे स्मेल येत आहे. हे थोडेसे शिजू द्यायचे आहेत आपल्याला. 2 ते 3 मिनिट उकळी येईपर्यंत शिजू द्यायचे आहेत. ते आता शिजलेले आहेत. हे कांदा आहे आपण फ्राय करून काढलेला, सांबार आहे, बटर आहे. आपण आता दम देणार आहोत. हे तांदूळ आता 2-3 मिनिट उकळी आलेले आहे. हे आपण पहिला लेहर देणार आहोत, हे तांदळाचा देणार आहोत. आणि एकदम असे सुंदर तांदूळ निघले आहेत. आणि हे ग्रेव्हीची आहे, हे आपण त्याच्यावर तांदळानंतर हे दुसरा लेहर देणार आहोत. याच्यामध्ये आपण ते फ्राय केलेले कांदे आहेत ते पण थोडे थोडे घालणार आहोत. सांबार घालणार आहोत. काय मस्त दिसत आहे. आता दुसरा लेअर आपण तांदळाचा देत आहोत. आणि त्याच्यावर तांदळाचा लेअर झाल्यानंतर पुन्हा आपण ग्रेव्हीचं देणार आहोत. ते काय होते, तांदूळ पातळ हे करून त्याच्यावर ग्रेव्हीचा लेअर 2-3 दम दिल्यानंतर ते एकदम मिक्स होऊन जाते. आणि आपल्याला जास्त ढवळायला नाही लागत, कारण ते तांदूळ कूट नाही झाले पाहिजे, म्हणून गरम गरम ते ढवळू नका. छान लेअर देत आहे. एकदम मस्त दिसत आहे. स्मेल तर इतकी सुंदर येत आहे. आपण आता हे कांदे पण आहेत हे थोडे घालणार आहोत. सांबार त्याच्यावर ॲड करणार आहोत असं. आणि 3-4 लेअर होतात. जर तांदूळ तुमचे गंज मोठा असेल तर 3 येतात, छोटा असेल तर 4 येतात. तर मस्त मिक्स होत आहेत. एकदम गरम गरम अशी स्मेल येत आहे. खूप सुंदर स्मेल येत आहे.
तर आपण आता टाकून झालेली आहे, 2 3 4 लेअर झाले आहेत हे. याच्यामध्ये आपण कांदे आता वरून घालून संपले आहेत, कांदे पूर्ण घातले आहेत. त्याच्यानंतर सांबार पण घातला आहे, तो पण संपला आहे. आणि बटर जो होता, बटर आपण थोडासा यूज करणार आहोत, तो पण वरून घालणार आहोत. आणि त्याच्यामध्ये पुन्हा केवढा तेल म्हणून केवढा ऑइल म्हणून येते ते 2 3 थेंब आपण टाकणार आहेत. त्याच्यानं काय होते, बिर्याणीचा सुगंध इतका सुंदर येतो की खूपच सुंदर येतो. आता आपण ताटी झाकून हा असा दम ठेवणार आहोत. सुंदर असा झाला आहे. आपण काढला, 2-4 मिनिट ठेवणार आहोत, ते मुळा एकदम कमी आचेवरती. आपली बिर्याणी तयार झाली. तर मस्त बिर्याणी आहे. आपण लिंबू घेतला आहे, कांदा घेतला आहे, ग्रेव्ही आहे. पुन्हा मला जर आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू.